नमस्कार, आज मी बनवत आहे आगरी पद्धतीचा झणझणीत असा बकऱ्याचं मटण। पहिले आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी लागणार आहे भाजलेला खोबरा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि भाजलेला कांदा। याचं आपण आता वाटण बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। फोडणीसाठी मी घेतलेला आहे तेल। त्यात घालणार आहे अख्खा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, थोडा कढीपत्ता, म्हणजे कढीपत्त्याचा एक चांगला फ्लेवर येतो। आता मी टाकत आहे हळद, आगरी मसाला, थोडा गरम मसाला आणि मटन मसाला। हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता त्यात टाकायचं आहे बकऱ्याचं मटण। ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्यात टाकणार आहे पाणी आणि थोडा वेळ वाफेवर शिजवून देणार आहेत। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थोड्या वाफेवर शिजला की त्यात घालणार आहोत आपण तयार केलेला वाटण घालून चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। टाकायचं त्यात ते गरम केलेलं पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ। मटण आता चांगलं शिजलेलं आहे। आता त्यात घालणार आहे मी कोथिंबीर। आता आपला आगरी पद्धतीचा झणझणीत असं मटण तयार झालेला आहे। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।